नाही नाही, मला नाही वाटत टेंट उडेल. असं नाही आपण क्या हो रहा है भाई, ये क्या हो रहा है भाई, ये टेंट उड़ नहीं जाएगा ना. तो गाईज आत्ता जस्ट फ्रेश वगैरे झालं, तोंड वगैरे धुवून तर जरा काहीतरी नाश्ता वगैरे करू. हे आपला छोटासा 1 BHK खूप कामात आहे. खूप कामात आहे भाई. तर पण सध्या चकलीवरती आणि वेफरवरती ताव मारणं चालू आहे. बिस्किट पण आहेत. बिस्किट नको, बिस्किट नको. बिस्किट भूक लागली, एक एक खिशात ठेवूया. मध्ये 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 पण कचरा कुठे टाकायचा, कचरा आपल्या रॅपर बॅगीमध्येच घेऊन यायचा. नंतर आपण घराच्या खाली घेऊन जायचं. आता जाऊया आपण. गाईज आता आपण रेडी वगैरे झालोय, तर आता जाऊया. आता आपल्याला स्टार्टिंग कुठून करायची? पहिले जगदीश्वरच्या मंदिराच्या पाया पडूया आपण. पहिला जगदीश्वरांच्या मंदिराच्या इथून, कार्यक्रम तिकडे जाऊया. जिथे आपण टेंट लावले. आता इथे पालखी येते. आता जस्ट आरती झाली आपली, पालखी येते.
उद्याची तयारी चालू आहे. पुणेरीची टाकी वगैरे खिचतायत. तिथे आपली महाराजांची पालखी जाते. क्या हो रहा है भाई? ये क्या हो रहा है भाई? ये क्या हो रहा है भाई? ये टेंट उड़ नहीं जाएगा ना भाई? चारों ओर से हवा ही हवा आहे. टाइम एक्सपिरियन्स घेतोय रायगडवरी. आणि पाऊस जोरात आलाय, तुफान चालू आहे बाहेर. आणि मग बाई साप आलेला इथपर्यंत. आम्ही इथपर्यंत चेन उघडी ठेवलेली, मस्त हवा खात होतो. इथपर्यंत कोणच होती बाई, कोणीतरी आवाज दिला आणि अशी कालटी होता भाई. जशी ती बाहेर गेली लगेच ती बंद भाई. नाही नाही, मला नाही वाटत टेंट उडेल. नाही, कारण का आपण हे बांधले आहेत ना. काय नाही येत. अरे त्या साईडला आहे काय? त्या साईडला इथे आहे काय? पुढे एक लावायला लागेल. आता असा उडे पुढे एक लावायला लागेल. आता पाऊस थांबलाय, तर आता जाऊ आपण पोहडा वगैरे ऐकायला. आणि आता संध्याकाळचा व्ह्यू तुम्हाला दाखवतो मी कसा दिसतोय. आपण निघालोय राजदरबारी पोहडा ऐकायला. तर तिथे आपल्याला काय अंदाजा नाही की तिथे टेंट वगैरे शेड वगैरे असेल की नाही. तरी आपण मोबाईलचा कवर वगैरे सर्व घेणार. आपली गँग रेडी झाली. आता जातोय भाई, चप्पल विप्पल कायच नाही. जाऊया मस्त ऐकायला व्हिडिओ काढूया. विघ्नाचा तू नाश करणारी वरद मला बलभाला. होतवर महिषासुर मरदिला.
सर्वप्रथम त्या आई जगदंबा भवानीचा स्तवन गाऊन मी माझे काव्य सुरू करतो. जय जयंती जय आदिशक्ती जय कालिका पर्दिनी जय मधुकंठ चल्ली देवी जय महिषी मर्दिनी जय चामुंड जय चंडमुंड भंडासुर खंडिनी जय सुरक्त जय रक्त बीज बिड्डाल विहंडिनी जय जय निसुंभ सुंभदलनी पदिभूषण जय जय बननी सर्जा समशिवराज कहे सर्जा समशिवराज कहे देवी जय जय जगजननी जय जगजननी जय जगजननी. तुम्ही सर्वांनी इंद्राजी मी जंपर हे काव्य तर कधी ना कधी ऐकलंच असेल. ते मी गाऊन दाखवतो. इंद्राजी मी जंपर बांडवस अंबर रावणस जंपर कुकुल राज रावणवारी मारवर सकुनती रावण असस रावण रात जाले रावण कुंडपर विदारू कुंडपर कुंजमी कुंडपर सेतु राजनी वेद धर्मांस पर नदी कंसपर रामलेच या काव्यात कवी भूषणांनी महाराजांना वेगवेगळी उपमा दिली. कधी गरुडाची, कधी रामाची, कधी परशुरामाची. पण माझी सर्वात आवडती उपमा कोणती आहे माहितीये तुम्हाला? नरसिंह. कवी भूषण म्हणतात एक कहे कल प्रद्युम्न है पूर कहे सब चित जाए एक कहे अवतार मनोज कयोतन में अति सुंदरता है भूषण कहे मयूर राज विराज बड़ियों आए एक कहे नरसिंह रंगन एक कहे नरसिंह सुनाए सुव सुनाए सुव सुनाए. तुम्हाला पत्र देतो आनंदाचा वाचवलास तरी अंकोर खिडकीच्या दगडांवर तुमची नावं कायम तिरकोळली जातील आणि तुमचे हक्काने म्हणतील ते हक्काचं नाव आहे स्वराज्य.
आज शिवराज्याभिषेक आहे म्हणलं की आज तुमची नावाची दिवाळी झाली. हा जो कार्यक्रम आहे शाहिराचा कुणाचा कार्यक्रम आहे? अरे मर्दाचा असतो, मर्दाला गाण्याचा असतो ना, ऐकायचा सुद्धा मर्दाला असतो. पोवाडा ऐकायचं कुणाचं रिकाम नव्हतं, बरोबर आहे का? म्हणून तारीख उजाडलेल्या आहे महाराष्ट्रामध्ये 12 जानेवारी 1598. तलवार कशासाठी घेतली? काय आम्हाला शत्रूने माणसं मारायची होते का? अरे जो दिवसा ठेवल्या माझ्या आई बहिणीची आबरू लुटतो, त्याच्यावरती तलवार माझ्या छत्रपती शिवाजी राजाने उघडली आहे. म्हणून संसार जाईल काय हाती घेतली तलवार, हाती घेतली तलवार. त्या वंशजाचा कोठडा कानकाडी नवाळे, वंशजाचा कोठडा कानकाडी नवाळे, वंशजाचा कोठडा कानकाडी नवाळे. संस्कृती स्वाभिमान झाले होते खिन्न, मातृभूमीचे वैभव दिसे म्लान आणि क्षीण. पण अंधाराच्या पोटी एक पहाट दडली होती, स्वराज्याच्या स्वप्नांची ज्योत मनोमनी पेटली होती. जिजाऊंच्या हृदयी होते स्वातंत्र्याचे स्वप्न महान, शहाजी राजांच्या ध्येयात होता स्वाभिमान. रयतेच्या उद्धारासाठी नियती सज्ज झाली, महाराष्ट्राच्या भाग्यरेषेत नवी प्रभात उगवली. माझ्या खुशीत एक तेजस्वी पुत्र आला आहे. या बालकाच्या जन्माने माझे हृदय आनंदाने भरून आले. परंतु हा आनंद केवळ मातृत्वाचा नाही, या भूमीच्या भवितव्याची आशाही त्यात दडलेली. आजूबाजूला अन्याय, अत्याचार आणि परकीय सत्तेचे सावट आहे. जयत दुःखी धर्म संकटात आहे. अशा काळात या बालकाने केवळ माझा पुत्र म्हणून नव्हे तर जनतेचा आधार बनावे अशी माझी मनोमन इच्छा आहे. त्याच्या मनात धर्मनिष्ठा, न्यायप्रियता, शौर्य आणि स्वाभिमानाची बीजे रुजली. हा पराक्रमी, कर्तव्यदक्ष आणि जनतेवर प्रेम करणारा राजा व्हावा हीच माझी प्रार्थना आहे. मला खात्री वाटते की हे बाळ भविष्यात या भूमीचे रक्षण करेल, अन्यायाविरुद्ध उभी राहील आणि स्वराज्याचे स्वप्न साकार केले. माझ्या या पुत्राला सामर्थ्य, सद्बुद्धी आणि धैर्य दे. माझ्या बाळाच्या हातून या मातृभूमीचे कल्याण हो हीच माझी मनोभावी प्रार्थना आहे.
आपल्या मातृभूमीवर परक्यांचं राज्य, रयतेवर अन्याय होतो, धर्म संस्कृती स्वाभिमान धोक्यात आलाय. राजर हे सर्व आम्ही बघतोय, पण या अन्यायाचा अंत कसा होणार? तो अंत आपणच करणार. आपल्या बळावर, आपल्या पराक्रमावर आणि भवानी मातेच्या कृपेने आपण स्वराज्य निर्माण करू. राजर, हो स्वराज्य निर्माण करायचं म्हणजे लय मोठं काम आहे. लय संकट येतील. संकट येतील, संघर्ष होईल, पण स्वराज्याशिवाय आपल्या रयतेला सुख मिळणार नाही. आपण जीवाची पर्वा न करता हे कार्य पूर्ण करायचं. राजर, आम्ही आपल्या पाठीशी आहोत. आमचं प्राणही स्वराज्यासाठी अर्पण करू. चला. या पवित्र मंदिरात आपण सर्वजण शपथ घेऊया. श्री शंकराच्या साक्षी आणि आई भवानीच्या कृपेनं आम्ही शपथ घेतो की हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी अखेरच्या श्वासापर्यंत प्रयत्न करू, अन्यायाचा प्रतिकार करू, रयतेचं रक्षण करू आणि स्वराज्य निर्माण केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. आम्ही शपथ घेतो, स्वराज्यासाठी आम्ही प्राण अर्पण करू. हर 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 महादेवा, हर 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 महादेवा. फिर कितनी दुश्मनी हो. आणि साहेब, आमचं वय 19 पण स्वराज्य आणि धर्मरक्षणासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. स्वराज, इन छोटे छोटे पहाड़ों को तुम राज्य कहते हो. राज्य मोठं की छोटं याने फरक पडत नाही. रयतेचं सुख आणि स्वाभिमान महत्वाचं असतो. चलो, सब भूल जाते हैं. आओ, शिवाजी राजे, हमारे गले मिलो. तुम्ही जर आम्हाला मनापासून बोलवत असाल तर आम्ही नक्कीच तुमची वेळा भेट घेऊ. बिलकुल. आओ शिवाजी राजे, आओ.
पन्हाळगडावर शत्रूचा वेढा अधिक घट्ट होत चालला होता. प्रत्येक प्रहारानंतर शत्रू मागे हटत होता, पण बाजीप्रभूंचा निर्धार अधिक दृढ होत होता. शरीर जखमांनी भरलेले असतानाही त्यांनी खिंड सोडली नाही. प्रत्येक श्वास स्वराज्यासाठी होता, प्रत्येक वार निष्ठेसाठी होता. शेवटी विजेच्या वेगाने लढत असताना त्यांचे शरीर थकले, पण त्यांचा संकल्प अढळ राहिला. अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी खिंड रोखून धरली. बाजीप्रभूंच्या बलिदानामुळेच छत्रपती शिवाजी महाराज सुरक्षित विशाळगडावर पोहोचू शकले. ही लढाई केवळ युद्ध नव्हते, ती होती निष्ठा, त्याग आणि स्वराज्य प्रेमाची सर्वोच्च परीक्षा. आजही पावनखिंड आपल्याला सांगते, स्वराज्यासाठी प्राण देणारे मरत नाहीत, ते इतिहासात अमर होतात.
स्वराज्याच्या पोशिंद्याचा राज्याभिषेक. या सिंहासनावर आरूढ होण्याआधी राजे आपणास शपथ घ्यावी लागेल. जगदंबा, कशी घ्यावी आम्ही शपथ? हे स्वराज्य घडवताना ज्यांचे रक्त या स्वराज्याच्या मातीवर पडले, ज्यांच्या बलिदानामुळे आम्ही छत्रपती होऊ शकलो, ते माझे मावळे सोबत नसताना कुठल्या अंतःकरणाने शपथ घ्यावयाची आम्ही शपथ घेतो त्या वीर प्राणांची. शपथ घेतो पावनखिंडीत लढलेल्या बाजी प्रभूंची, कोंढाण्याच्या तान्हाजीची, नेताजींची. शपथ घेतो जीवा, बहिर्जी, मुरारबाजींची. शपथ घेतो स्वराज्यासाठी लढलेल्या प्रत्येक रक्ताच्या थेंबाची. आम्ही शिवाजी, शहाजी भोसले, आई तुळजाभवानीच्या साक्षीने शपथ घेतो, माझ्या स्वराज्यावर चालून आलेल्या प्रत्येक संकटाचा मी वध करीन. या माझ्या रयतेचा सांभाळ करीन. हे स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा होती. आता हे स्वराज्य सूर्याच्या अंतापर्यंत अबाधित राहावे ही आमची जबाबदारी असेल. जगदंब, जगदंब, जगदंब.